बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा टॉपिक काय आहे. सो आजचा टॉपिक आहे क्लॉक रीडिंग. जसं की तुम्हाला मराठीमध्ये घड्याळ कळतं किंवा मराठीमध्ये जर तुम्हाला टायमिंग विचारला तर तुम्हाला सांगता येतो. बट व्हॉट अबाउट इन इंग्लिश? जर सपोज कोणी तुम्हाला विचारलं की व्हॉट इज टाइम इज इट, त्यावेळेला तुम्ही काय रिप्लाय देणार? तर त्यावेळेला तुम्हाला इंग्लिशमध्ये घड्याळ सांगता आलं पाहिजे. त्यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघा. आज म्हणजे प्रत्येक 5 मिनिटासाठी काय यूज केलं जातं, 15 मिनिटासाठी काय किंवा अर्ध्या तासासाठी काय, हे सर्व या व्हिडिओ मधून क्लिअर होणार आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघा. तर एकदम बेसिकली आपण बघतो की घड्याळाला 3 काटे असतात. ओके, सगळ्यात पहिले मराठीमध्ये ते जे काटे आहेत ते रिवाइज करून घेऊया आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते सुद्धा बघूया. मग जसं की मराठीमध्ये आपण ज्याला काटे म्हणतो घड्याळाचे, त्यालाच इंग्लिशमध्ये हँड्स म्हणतात. सो देर आर 3 हँड्स इन अ क्लॉक. मग 3 आहेत ते कोणकोणते बघा. जो सर्वात बारीक आणि कंटिन्युअसली रोटेट असतो त्याला आपण सेकंड काटा म्हणतो, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात सेकंड हँड. जो आपल्याला मिनिट्स दाखवतो, ज्याला आपण मराठीमध्ये मिनिट हँड म्हणतो, त्याला सुद्धा इंग्लिशमध्ये मिनिट हँड्स म्हणतात. आणि जो तास काटा असतो की जो तास दाखवतो त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात अॅन आवर्स हँड. ओके, सो हे 3 प्रकारचे काटे घड्याळामध्ये असतात. मग आता बघा, इथे मी हा तास काटा दाखवलेला आहे आणि हा मिनिट काटा दाखवलेला आहे. आता इथे सेकंड काटा दाखवणं पॉसिबल नाहीये, कारण तो एका सेकंदाला त्याची पोझिशन चेंज करतो. सो आपल्याला इथे बोर्डवर बघायचं आहे, त्यामुळे इथे मी घेतलेला आहे तास काटा आणि मिनिट काटा, ज्याला की म्हणतात अॅन आवर हँड अँड मिनिट हँड. आता बघा इथे घड्याळामध्ये किती वाजले आहे. सो इथे घड्याळामध्ये वाजलेले आहेत 10. ओके, सो इंग्लिशमध्ये सुद्धा सोपं आहे की ऍट 10 o'clock. ओके, 10 वाजले मीन्स इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणूया, ऍट 10 o'clock. ओके, सेम त्याच पद्धतीने 11 जर वाजले तर आपण म्हणायचं आहे ऍट 11 o'clock. 12 वाजले ऍट 12 o'clock. 1 वाजला ऍट 1 o'clock. म्हणजे हे जे तास वाईज आहे ते इंग्लिशमध्ये सांगणं खूप सोपं आहे. आपण इथे 10 वाजेचं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, ते सर्वांसाठी अप्लाय होतं. ओके, मग आता इथे 10 वाजलेले आहे म्हणून आपण इथे म्हणू शकतो ऍट 10 o'clock. ऍट 10 o'clock 10 वाजेला आपण म्हणू शकतो. ओके, बघा पुढे. आता इथे झालेले आहेत 10 वाजून 5 मिनिटं. आता मराठीमध्ये सांगणं हे खूप सोपं आहे. सो व्हॉट अबाउट इन इंग्लिश? आता इंग्लिशमध्ये कसं सांगणार? 10 वाजून 5 मिनिट झालेले आहेत. मग आता इथे आपण मराठीमध्ये आधी 10 वाजून 5 मिनिट म्हणजे आधी तास घेतला नंतर मिनिट घेतला. बट इंग्लिशमध्ये आपल्याला आधी मिनिट घ्यावे लागतात नंतर तास घ्यावा लागतो. जस्ट लाईक आधी आता मिनिट्स 5 झालेले आहेत म्हणून 5 minutes past 10 o'clock म्हणजेच 10 वाजून 5 मिनिट. 5 minutes past 10 o'clock म्हणजेच 10 वाजून 5 मिनिट्स. ओके, 5 minutes past. पास्टचा अर्थ होतो झाले. ओके, पुढे बघा. इथे 10ला 5 मिनिट बाकी आहे. 10 वाजायला 5 मिनिट बाकी आहेत. मग आता 5 मिनिट बाकी आहे, इथे सुद्धा मिनिट आधी घेणार. 5 minutes to 10 o'clock. 5 minutes to 10 o'clock म्हणजेच इथे आपण 9 वाजून 55 मिनिट झाले असं सुद्धा म्हणू शकतो. किंवा 10ला 5 मिनिट्स बाकी आहेत म्हणजेच 5 minutes to 10 o'clock. आता इथे बघा, इथे वापरला पास्ट आणि इथे वापरला टू. म्हणजेच बघा, पास्ट म्हणजे झाले आणि टू मीन्स बाकी आहेत. पहिल्या सेंटेन्स मध्ये 10 वाजून 5 मिनिट झाले होते, त्याच्यासाठी आपण यूज केला 5 minutes past 10 o'clock झाले होते म्हणून. आणि नंतर 5 मिनिट बाकी आहेत म्हणून इथे वापरला टू.
5 minutes to 10 o'clock किंवा 9:55 जेव्हा होतात त्यावेळेला आपण 10ला 5 कमी आहे असं सुद्धा बोलतो. पुढे जाऊया. सेम इथे जर काटा आला 10 वाजून 10 मिनिट झाले मीन्स 10 minutes past 10 o'clock. ओके, आता मी स्पेसिफिक घेते. आता इथे बघा 10:15 वाजलेले आहेत. ओके, आता 10:15 मराठीमध्ये आपण म्हणतो. आता इंग्लिश मध्ये काय म्हणणार, मग 1:15ला काय म्हणणार, तर 1:15ला बोलतात अ क्वार्टर. ओके, मग आता झाले आहेत म्हणून पास्ट. मग इथे 10:15 आहे मीन्स अ क्वार्टर पास्ट 10 o'clock. अ क्वार्टर पास्ट 10 मीन्स किती, 10:15. 10:15 सुद्धा तुम्ही त्याला बोलू शकतात. अ क्वार्टर पास्ट 10 o'clock मीन्स 10:15. आता हे फक्त देर इज जस्ट अन एक्झाम्पल, हे सगळ्यांना अप्लाय होतं. 11:15 असतील अ क्वार्टर पास्ट 11 o'clock, 12:15 असेल अ क्वार्टर पास्ट 12 o'clock. ओके, पुढे बघा. आता बघा इथे जसं 10:15 वाजले, आता इथे मी चेंज केलेला आहे काटा. आता इथे वाजलेले आहेत 9:15. मग 10:15 साठी अ क्वार्टर पास्ट वापरला, आता 9:15 साठी काय वापरणार. ओके, तर 9:15 साठी सुद्धा आपण काय घेणार, अ क्वार्टरच घेणार, पण इथे घेणार 2, कारण काटा इकडे आहे. म्हणजे बघा इथून इकडे 2, इथून इकडे पास्ट. ओके, सो अ क्वार्टर टू 10 o'clock मीन्स किती, 9:45. ओके, मीन्स 9:15 वाजलेले आहे अ क्वार्टर टू 10 o'clock. 10:15 साठी अ क्वार्टर पास्ट 10 o'clock. पुढे जाऊया. आता इथे झाले 10 वाजून 20 मिनिट, 20 minutes past 10 o'clock. देन इथे 10 वाजून 25 मिनिट झालेले आहेत मीन्स 25 minutes past 10 o'clock. पुढे वाजलेले आहेत 10:30. इथे चेंज करूया आपण, थोडासा काटा पुढे गेलेला आहे. ओके, आता वाजलेले आहेत 10:30. मग आता आपण असं बोलायचं का 30 minutes past 10 o'clock, मराठीत असं बोलतो का की 10 वाजून 30 मिनिट झालेले आहेत, तर नाही. आपण काय बोलतो, 10:30 वाजलेले आहेत. सो 10:30 वाजलेले, त्याच्यासाठी इंग्लिश मध्ये आपण घेऊया हाफ पास्ट 10. ओके, हाफ पास्ट 10 मीन्स 10:30. ओके, हाफ पास्ट 10, हाफ पास्ट 11, हाफ पास्ट 12, 12:30 साठी. ओके, पुढे जाऊया. इथे 10 वाजून 35 मिनिट झालेले आहेत. इट मीन्स 35 minutes past 10 o'clock. देन इथे झालेले आहेत 10 वाजून 40 मिनिट्स मीन्स 40 minutes past 10 o'clock. पुढे गेलं तर बघा इथे वाजलेले आहेत 10:15. ओके, सो 10:15 साठी काय घेणार, अ क्वार्टर टू 11. इट मीन्स 10:45. ज्यावेळेला 10:15 वाजतील त्यावेळेला तुम्ही घेणार अ क्वार्टर टू 11 o'clock. इट मीन्स 9:45. पुढे जाऊन 11ला 10 मिनिट्स बाकी आहेत. आता आपण जनरली असं बोलतो का आपण की 10 वाजून 50 मिनिट झालेले आहेत, तर नाही, आपण 11ला 10 कमी आहे असं बोलतो. सो त्याच वेळेने आपल्याला जायचं आहे. आपण असं बोलणार की 10 minutes to 10 o'clock, सॉरी 10 minutes to 11 o'clock. सो त्याचप्रमाणे पुढे 11ला 5 मिनिट बाकी आहेत मीन्स 5 minutes to 11 o'clock. 5 minutes to 11 o'clock. आणि फायनली इथे किती वाजलेले आहेत, 11 वाजलेले आहेत. सो इथे आपण बोलूया ऍट 11 o'clock. सो या पद्धतीने तुम्ही, आता हे जस्ट एक्झाम्पल घेतलं मी 10 o'clockचं, हे सर्वांसाठी अप्लाय होणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. तर ह्या साईडने म्हणजे 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले, 20 मिनिट झाले, त्याच्यासाठी पास्ट वापरायचा. 5 मिनिट बाकी आहे, 10 मिनिट बाकी आहे, 15 मिनिट बाकी आहे, तर त्याच्यासाठी टू वापरायचा. 10:15
11:15, 11:15 असेल अ क्वार्टर पास्ट. आणि जर 10:45, 11:15, 11:45 असेल अ क्वार्टर टू. 10:30, 11:30, 12:30 साठी 10:30, 11:30, 12:30, 1:30. ओके. सो या पद्धतीने इतकं सोपं आहे इंग्लिशमध्ये घड्याळ सांगणं. सो आता जर तुम्हाला कोणी क्वेश्चन विचारला की व्हॉट इज टाइम इज इट, त्यावेळेला तुम्ही एक्झॅक्टली सांगू शकतात की किती वाजले आहेत, तेही कॉन्फिडन्सली. चला मला सांगा व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर पटकन लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या प्रॅक्टिकल व्हिडिओमध्ये. म्हणजे बघा, आज मी तुम्हाला बोर्डवरती सांगितलेलं आहे की किती वाजण्याला काय बोलतात. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी डायरेक्टली विथ द हेल्प ऑफ क्लॉक तुम्हाला मी सांगणार आहे की म्हणजे प्रॅक्टिकली तुम्हाला लक्षात येईल की घड्याळाचे जे काटे चेंज झाल्यानंतर कसं कसं चेंज होतं आणि कोणत्या पद्धतीने तुम्ही टायमिंग सांगू शकता. ओके. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.